रेखा जी एक सीबीआय ऑफिसर होती. एका मीटिंगनंतर आपल्या घरी ती परत येत होती आणि रात्रीचा 1 वाजला होता. ती एका निर्जन रस्त्यावरती एकटी चालत होती. अचानक चालता चालता जेव्हा ती एका निर्जन स्थळी पोहोचली, तेव्हा रस्त्याच्या मध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर आणि 2 कॉन्स्टेबल उभे होते. आणि जसे त्यांनी एका सुंदर आणि तरुण मुलीला रात्रीच्या या प्रहरी काही अंतरावरून आपल्याकडे येताना पाहिलं, तेव्हा ते आतुरतेने तिची वाट पाहू लागले. अचानक इन्स्पेक्टर रस्त्याच्या मध्ये येऊन उभा राहिला. रेखाचा रस्ता अडवत तिला वरपासून खालपर्यंत निरखू लागला. रेखा त्याच्या बाजूला निघून पुढे चालू लागली, तेव्हा तो इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल तिच्या मागे मागे चालू लागले. सर्वत्र रात्रीचा अंधार पूर्णपणे पसरलेला होता आणि रेखाचे हृदय धगधग करत होते. अचानक इन्स्पेक्टर मागून वेगाने तिच्या दिशेने आला. तिचा हात पकडत म्हणाला, हाजी मॅडम, कुठून येत आहात आणि तुम्हाला न भेटता आम्हाला न भेटता जात आहेत. तिन्ही पोलिसांच्या चेहऱ्यावर एक विचित्र नशा होती. रेखा म्हणाली, एक महत्वाचे काम होते, तेथून जात आहे. अचानक इन्स्पेक्टरने तिचे केस पकडून तिला आपल्याकडे ओढले आणि म्हणाला, मला सांगणार नाहीस का ते काय महत्वाचे काम होतं? रेखा म्हणाली, ती एक महत्वाची मीटिंग होती. अचानक तिन्ही पोलीस हसू लागले. यावेळी कोणती मीटिंग होती? इन्स्पेक्टर म्हणाला. त्यानंतर तो म्हणाला, आमच्यासोबत एक मीटिंग तर करून घे ना. अचानक इन्स्पेक्टरने तिचा हात जोरात ओढला आणि तिथून कपडा फाडला अंगावरचा. आता रेखाला समजले होते की तिच्यासोबत काहीतरी मोठं चुकीचं घडणार आहे. ती हळूहळू मागे हटू लागली आणि इन्स्पेक्टर तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. अशा प्रकारे चालता चालता जेव्हा इन्स्पेक्टरने तिला पकडण्यासाठी तिच्यावर झेप घेतली, तेव्हा रेखाने अचानक वेगाने धावायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर सुद्धा तिच्या मागे मागे धावू लागला. रेखाचा आता श्वास वेगाने चालला होता. ती सतत धापा टाकत होती, थरथरत आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने धावत होती. अचानक इन्स्पेक्टरने तिला मागून धक्का दिला आणि ती रस्त्याच्या मध्ये मध्ये पडली. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र नशा आली होती. तो खाली पडलेल्या मुलीकडे, म्हणजे त्या मॅडमकडे विचित्र नजरेने पाहू लागला. रेखा रस्त्यावर खाली पडली होती. आता वाचवण्याचा कोणताही मार्ग राहिला नव्हता. अचानक इन्स्पेक्टरही रस्त्यावर बसला आणि तिला पकडण्यासाठी जसे त्याने आपले दोन्ही हात पुढे केले, रेखाने एकदम त्याला जोरात धक्का दिला आणि मागे ढकलले. रेखा जमिनीवरून उठून उभी राहिली. तेव्हा इन्स्पेक्टर वेगाने तिच्या जवळ आला आणि तिला मागून येऊन पकडू लागला. तिच्या अंगाशी लगट करू लागला. अचानक रेखाने मोठ्या आवाजात म्हटलं, बघा, मला जाऊ द्या. तुम्ही हे ठीक करत नाहीयेत, नाहीतर तुम्हाला त्याचा परिणाम चांगलाच भोगावा लागेल. पण इन्स्पेक्टर आता वेडा झाला होता तिला बघून. इतक्यात बाकीचे 2 कॉन्स्टेबल तिथे पोहोचले आणि जेव्हा त्यांनी रेखाचे बोलणे ऐकले, तेव्हा तिघेही मोठा आवाज करत हसू लागले तिच्यावर. एक इन्स्पेक्टर म्हणाला, अहो, आम्ही तर घाबरलोच तुम्हाला. अचानक इन्स्पेक्टरने कॉन्स्टेबलला म्हटले, दारू घेऊन ये रे. एक कॉन्स्टेबल पळत गाडीजवळ गेला आणि दारूच्या बाटल्या घेऊन आला. इन्स्पेक्टरने एक दारूची बाटली आपल्या हातात घेतली आणि रेखाच्या दिशेने पुढे सरकू लागला. पण इन्स्पेक्टरने दारूचे झाकण उघडले. जी मुलगी रस्त्याच्या मध्ये बसली होती, रेखा, तिच्यावर ओतू लागला. आता ती रेखा पूर्णपणे दारूने भिजत चालली होती. पाहता पाहता कॉन्स्टेबलने दारूची दुसरी बाटली इन्स्पेक्टरच्या हातात दिली. इन्स्पेक्टरने अर्धी दारू पिल्यानंतर रेखाला बाटली पकडत म्हटलं, हे घे, पी. रेखाने घाबरत म्हटलं, नाही, मी पीत नाही. इन्स्पेक्टरने रेखाच्या शरीराला निरखून पाहताना म्हटले, पी, नाही तर तुझ्यासोबत असे काहीतरी करू की तू कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाहीस. रेखा तर सीबीआय ऑफिसर होती. ती इन्स्पेक्टरच्या हातून ती बाटली घेऊन पिऊ लागली. आता इन्स्पेक्टर आणि बाकीचे दोन्ही कॉन्स्टेबल एकमेकाकडे पाहून आतुरतेने रेखाकडे पाहू लागले, जसे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होणारच होते. मग काय होणार होते बघा. पाहता पाहता रेखाचे सर्व शरीर गडगडले. तिने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले. हे काय होत आहे? इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल वाट पाहत होते की तिची नशा आता अंताला पोहोचले आणि त्याच वेळी रेखा बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या मधोमागी झोपली. रेखा आता अर्ध बेहोश पडलेली होती. तिच्या कानात तिन्ही पोलिसांचे हसणे गुंजत होते. अचानक इन्स्पेक्टर तिच्या जवळ आला, वाकून तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागला. त्याने आपला हात पुढे केला आणि तिच्या केसाची एक बट आपल्या बोटामध्ये गुंडाळून हसत म्हणाला, हा, आता मजा येईल बघा. आता दोन्ही कॉन्स्टेबलही जवळ आले. त्यांच्या डोळ्यात हव्यास आणि शरीरात एक जंगली आतुरता होती. पण जसे इन्स्पेक्टरने पुढे होऊन रेखाच्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, छन असा आवाज आला.
रेखाने जमिनीवर पडलेली ती बाटली अचानक उचलली आणि पूर्ण ताकदीने इन्स्पेक्टरच्या डोक्यावर मारली. इन्स्पेक्टरच्या डोळ्यासमोर अंधारीच पसरली आणि त्याने कपाळ जखमी झाले. तो तेथे जमिनीवर धडपडत होता. दोन्ही कॉन्स्टेबल एका क्षणासाठी स्तब्ध झाले. रेखा जमिनीवर पडत सावरत थरथरत उठू लागली. तिचा श्वास वेगात चालला होता. तिचे पाय डगमगत होते. नशेमुळे तिला चक्करही येत होती, पण ती आपल्या पूर्ण ताकदीने धावत होती. तेव्हा जमिनीवर पडलेल्या इन्स्पेक्टरने एका कॉन्स्टेबलने ओरडून सांगितले, "काय पाहतायस? पकड हिला." त्याची शिक्षा आता तिला नक्कीच मिळाली पाहिजे. एक कॉन्स्टेबल वेगाने तिच्या दिशेने धावला. रेखा अजून थोडी दूर पोहोचलीच होती की त्याने जाऊन रेखाला हाताला पकडले आणि अचानक इन्स्पेक्टर रागाने धावत तिच्याजवळ आला. मग त्या हवालदाराने तिला मागूनच तिच्या कमरेला गच्चावळून धरलं. आता त्यांच्या डोळ्यात जंगली लालिमा भरली होती. त्याने कॉन्स्टेबलच्या हातून रेखाला खेचून आपल्या जवळ केलं आणि तिच्या कानाजवळ गरजत म्हणाला, "तू माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केलास, आता तू भोग. आता तुझी शिक्षा आणखी वाढेल." रेखाचा श्वास खडखडत होता. ती असह्य दिसत होती, पण कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर तिला कमरेला धरून खेचत आपल्या गाडीकडे ओढत नेत होता आणि दोन्ही कॉन्स्टेबलला म्हणाला, "तुम्ही येथेच थांबा. आता जे करायचे आहे ते मीच करेल. आता मी माझी खरी ताकद दाखवतो हिला." दोन्ही कॉन्स्टेबल हसून बघत होते. रेखाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण इन्स्पेक्टरने आणखी मजबूत तिला पकडलं होतं आणि खेचत आपल्या गाडीजवळ घेऊन गेला. रेखाला समजलं की आता तिच्यासोबत काय होणार होतं. काहीतरी चुकीचं घडणार होतं. तेव्हाच इन्स्पेक्टरने गाडीचा दरवाजा उघडला आणि रेखाला अचानक गाडीच्या आत ढकलले. रात्रीचा शेवटचा प्रहर होता. निर्जन रस्ता होता आणि गाडीच्या आत पडलेली तरुण सुंदर अशी रेखा आणि आपला बदला घेण्यासाठी, मनाची आग शांत करण्यासाठी आतुर झालेला तो इन्स्पेक्टर. अचानक इन्स्पेक्टरने वेगाने दरवाजा बंद केला आणि स्वतःही आत शिरला. त्याच्या डोळ्यात एक जंगली चमक होती आणि श्वासात नशेची दुर्गंधी होती. तो पुढे सरकत रेखाची हनवटी कठोरपणे त्याने पकडली आणि गरजून म्हणाला, "आता पाहतो तुझा अहंकार कुठे जातो तर. तू मला सर्वांसमोर अपमानित केलेस. आता तुझ्या किंकाळ्यातच माझा विजय असेल." रेखाच्या डोळ्यात अश्रू होते. ओठावर एक हट्टी थरथर होती. ती स्वतःला एका कोपऱ्यात गोळा करून बसली. जसा इन्स्पेक्टर तिच्यावर झेप घेणारच होता की रेखाची नजर समोरच्या डॅशबोर्डवरती पडली, जिथे एक लांब हत्यारनुमा टॉर्च ठेवलेले होते. इन्स्पेक्टरने वाकून तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण रेखाने पूर्ण ताकदीने तो टॉर्च उचलला आणि थेट त्याच्या जबड्यावरच मारला. इन्स्पेक्टर एका भयानक किंकाळीसह मागे हटला आणि त्याचे तोंड रक्तानेच माखलं. रेखाने एक क्षणही वाया न घालवता दरवाजा उघडला आणि वेगाने पुन्हा धावू लागली. रात्रीच्या शांत रस्त्यावर ती अनवाणी पायाने धावत होती. मागे इन्स्पेक्टर वेड्यासारखा शिवीगाळ करत तिचा पाठलाग करू लागला. रेखाचा श्वास वेगात चालला होता आणि तिचे पाय रक्तबंबाळ झाले होते. तेव्हाच मागून इन्स्पेक्टरचा जाड आवाज गुंजला, "धावत राहा, पण आज तू माझ्या हातातून वाचू शकणार नाहीस. कितीही पळ." तो वेड्यासारखा त्या तरुण रेखाला पकडण्यासाठी पाठलाग करत होता. रेखाने चारही बाजूला पाहिले आणि रस्त्याच्या कडेला एक जुनाट गेट दिसला. गेट अर्धवट उघडलेला होता आणि आत सर्वत्र अंधारच अंधार. हे कोणते तरी जुने पडक्या कारखान्याचे ठिकाण होते. रेखाचे पाय आपोआप त्या दिशेने वळले. ती धडपडत जशी आत शिरली, आत तुटलेल्या विटा, गंजलेल्या मशीन विखुरलेल्या तिला दिसल्या. रेखा एका मशीनच्या मागे जाऊन धापा टाकत लपून बसली. तिचे हृदय जोरदार धडधडत होते, ज्यामुळे निर्जन रात्र आणखी भयानक झाली होती. काही क्षणानंतर गेट धडामधुडूम उघडला. इन्स्पेक्टर आत शिरला. त्याच्या पावलाचा ठसा गुंजत होता. "कुठे लपली आहेस साली?" त्याचे आवाज कारखान्याच्या भिंतीवर आदळून गुंजले. रेखा आपले ओठ हातात दाबून श्वास रोखून बसली होती. इन्स्पेक्टर सुद्धा हळूहळू पाऊल टाकत अंधारात इकडे तिकडे पाहत होता. तेव्हाच त्याने खाली पडलेली गंजलेली लोखंडी सळी उचलली, जी तो जमिनीवर घासून पुढे सरकू लागला. तेव्हाच अचानक एक चाहूल लागली. आवाज ऐकून इन्स्पेक्टर जोरात हसला. "तू वाचू शकणार नाहीस आता. आज हा अंधारलेला कारखाना तुला बर्बाद करेल." रेखाच्या डोळ्यातून घाम टपकू लागला. अचानक इन्स्पेक्टरची नजर मशीनच्या मागे गेली.
तेव्हा तो मशीनच्या मागे शांतपणे येऊन त्या रेखाच्या मागे उभा राहिला आणि अचानक तिच्या कमरेला गच्च पकडलं. रेखाचा श्वास आता वेगाने चालत होता, कारण तिच्या मागे इन्स्पेक्टर बसला होता. आता रेखाला समजले होते की वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. तिने एकदम आपला चेहरा इन्स्पेक्टरकडे वळवला आणि म्हणाली, हे बघा, तुम्ही हे सर्व ठीक करत नाहीयेत. जे तुम्ही आता करणार आहेत त्याचा परिणाम तुमच्यासोबत खूप वाईट होईल. एखादा कायदा तुम्हाला याची शिक्षा देईलच. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, अगं वेडे, काय तू अजूनही विचार करत असते की मी तुला असेच जाऊ देईल? शेवटी मी एक इन्स्पेक्टर आहे. कायदा, आणि हा कायदा तोच आहे जो मी ठरवेल. आता त्या निर्जन ठिकाणी कोणीही तुझ्या किंकाळ्या ऐकणार नाही. रेखा घाबरत घाबरत तिथून उठून उभी राहत होती. आता इन्स्पेक्टर जवळ येऊन तिच्या शरीराचा सुगंध घेऊ लागला. तिच्या जवळ जाऊन अचानक रेखाने एकदम इन्स्पेक्टरला मागे जोरात पुन्हा ढकललं आणि कारखान्यातून बाहेर आली. वेगाने पुन्हा ती धावू लागली. पण ती अजून थोडीच दूर पोहोचली होती की समोर रस्त्यावर तेच 2 कॉन्स्टेबल रस्ता अडून तिच्या समोर उभे होते. रेखा वळली आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा धावायला लागली. तेव्हा तिकडून इन्स्पेक्टर धावत आला. आता ती दोन्ही बाजूनी 2 कॉन्स्टेबल आणि दुसऱ्या बाजूला आपली तहान शांत करण्यासाठी, बदला घेण्यासाठी तयार असलेला इन्स्पेक्टर. रेखासाठी आता सर्व मार्ग बंद झाले होते. तिने घाबरत घाबरत आपले डोळे बंद केले. दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवले, जसे आता तिने हारच मानली होती. आणि मग तेथेच रस्त्याच्या मध्ये ती खाली बसली. इन्स्पेक्टरने बूट जोरात रस्त्यावर मारत गर्जनायुक्त आवाज म्हटलं, उठ आणि शांतपणे स्वतःच जाऊन गाडीत झोप, नाहीतर इथेच रस्त्यावर तुझा चांगलाच अंत करेल. रेखाने धडधडत्या हृदयाने हळूहळू आपले हात डोळ्यावरून हटवले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही लोक समजता हे तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून जे हवे ते करू शकता, पण लक्षात ठेवा, अत्याचार कधीही कायम राहत नाही. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हसू होते. खूप बहादुरीचे लेक्चर देत आहेस, पण आज हे बोलणे तुझ्या काहीच कामी येणार नाही बघ. अचानक इन्स्पेक्टर म्हणाला, असे मानणार नाही. ही दोरी घेऊन या रे. त्या कॉन्स्टेबल पळत गाडीतून दोरीचा एक तुकडा घेऊन आला. कॉन्स्टेबलने म्हटले, हिचे हातपाय बांधून टाका. कॉन्स्टेबल रेखाच्या जवळ बसून तिचे हातपाय बांधू लागला. तेव्हा रेखाने विचार केला की जर मी बांधले गेले तर वाचण्याचा कोणताच मार्ग माझ्याजवळ राहणार नाही. आणि अचानक तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर म्हणाला, ठीक आहे, जे तुम्हाला हवे आहे मी त्यासाठी तयार आहे, ती म्हणाली इन्स्पेक्टरला. हे ऐकून इन्स्पेक्टर दोन्ही कॉन्स्टेबल मोठ्याने हसू लागले. मग इन्स्पेक्टर त्या रेखाजवळ गेला आणि तिला निरखून पाहत म्हणाला, शब्बास, जर आधीच असं मानली असती तर तुम्हाला माझ्यासोबत एवढे काही करावेच लागले नसते की. इन्स्पेक्टरच्या जवळ येताच रेखाने आपल्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आणली, जसे तिने खरोखरच हार मानली होती. दोन्ही कॉन्स्टेबल मोठ्याने हसत होते, पूर्णपणे समाधानी होते की आता मुलगी त्यांच्या ताब्यात आली आहे. आणि इन्स्पेक्टरने दोन्ही कॉन्स्टेबलच्या हातून घेताना म्हटलं, आता तर स्वतःच तयार झालीस, मग दोरीची गरज काय? बस, सरळ गाडीत बस. आता रेखाच्या निर्जन रस्त्यावरती त्या अंधाऱ्या रात्री गाडीच्या दिशेने रेखा जाऊ लागली. इन्स्पेक्टर आणि दोन्ही कॉन्स्टेबल आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तिच्या मागोमाग आतुरतेने जाऊ लागले. गाडीजवळ पोहोचताच रेखाने गाडीचा दरवाजा उघडला आणि मग एकदम वळून इन्स्पेक्टरला म्हणाली, बघा, मी तुमचे ऐकत आहे, पण मी तुम्हाला हे पुन्हा एकदा सांगत आहे की याचा खूपच असा वाईट परिणाम होणार आहे. इन्स्पेक्टर उपहासात्मक हास्यासह म्हणाला, हा परिणाम? आता तुझा परिणाम आमच्या हातात आहे बघ. बाकी कोणताही परिणामाची काळजी करून नकोस तू. दोन्ही कॉन्स्टेबल मोठ्याने हसत एकमेकाकडे पाहतही होते. रेखाने हळूहळू पाय गाडीच्या आत ठेवला. इन्स्पेक्टरने वाकून तिच्या जवळ जाताना उपहासात्मक शैलीत म्हणाला, शब्बास, खूप अक्कलदार झाली आहेस. आणि जसा इन्स्पेक्टर गाडीच्या आत प्रवेश करणार होतात त्याचवेळी मागून एक दुसरी पोलीस जीप तेथे आली. इन्स्पेक्टरने दोन्ही पोलीस जीप पाहिली तेव्हा दरवाजा बंद करून लवकर त्या जीपच्या दिशेने गेला. रेखा गाडीच्या आतच होती. इन्स्पेक्टर जाऊन जीपमध्ये बसलेल्या पोलिसासोबत बोलू लागला,
त्यापूर्वी ती रेखा बाहेर येऊन जीप जवळ येईल. जीप तिथून निघून गेली. आता इन्स्पेक्टर परत गाडीच्या दिशेने वळत होता. इतक्यात रेखाने लवकर दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन इन्स्पेक्टर जवळ येऊन त्याचा हात पकडून म्हणाली, हा, आता काय झाले? रेखाने प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला आपल्या गळ्यात मिठी मारत म्हटलं, मला खूप भूक लागली आहे. आधी तुम्ही मला काहीतरी खाऊ घाला की. त्यानंतर मी तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते देईल. तुम्ही तुम्ही येथे असणार, बस, कोणीही नाही. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावरील एक हसू आलं. इन्स्पेक्टर लगेच आपल्या गाडीकडे गेला आणि गाडीतून एक बर्गर काढून रेखाच्या हातात दिला. रेखा तिथेच रस्त्यावरती बसली आणि बर्गर खाऊ लागली. इन्स्पेक्टर जो आतुरतेने उभा होता त्याने धैर्य टिकले नाही त्याचे. त्याने रेखाला म्हटलं, लवकर खा, वेळ नाहीये. रेखाने स्वतःलाच म्हटले, वाटते की त्यांना आता जास्त थांबवणे शक्यच नाही. पण आता मी काय करू? मग रेखा घाबरत घाबरत रस्त्यावरून उभी राहिली. अंधारी रात्र, निर्जन रस्त्याची शांतता अधिक भय निर्माण करणारी होती. इन्स्पेक्टर आता पूर्णपणे तयार झाला होता. इन्स्पेक्टरच्या डोळ्यात हवेचा पूर्ण चमक होती आणि दोन्ही कॉन्स्टेबल मागे हसत कुजबुजत होते. अचानक इन्स्पेक्टरने पुढे जाऊन रेखाचा हात मजबूततेने पकडला आणि मोठा श्वास घेत म्हणाला, चल, आता नाटकं खूप झाले तुझे. वाया घालू नकोस. रेखा एका क्षणासाठी आपल्या ओठावरती एक विचित्र निरागस हसून म्हणाली, जसे तिने हार मानली होती, आणि तिने आपल्या नजर इन्स्पेक्टरच्या डोळ्यात टाकत हळूच म्हटलं, एक आठ आहे इन्स्पेक्टर. तसं इन्स्पेक्टर थांबला. अट? रेखा प्रेमळ आवाजात हळूहळू म्हणाली, तुम्हाला माझ्यावर हात टाकण्यापूर्वी, माझ्यासोबत काही करण्यापूर्वी तुम्ही तुमचे डोळे बंद करावेत. इन्स्पेक्टर आधी तर गोंधळला. हा मोठा आवाज करत हसून म्हणाला, हा हा, ही पण अशी कोणती अट आहे? ठीक आहे, मान्य करतो. अचानक रेखा इन्स्पेक्टरच्या जवळ आली आणि प्रेमाने त्याचा हात पकडून रस्त्याच्या एका कोपऱ्याकडे घेऊन गेली. इन्स्पेक्टरही तिच्यासोबत चालू लागला. रेखा थोडे पुढे रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी जाऊन म्हणाली, येथे येथे ठीक आहे. इन्स्पेक्टर एकदम हैराण होऊन म्हणाला, येथे? येथे कोणीतरी बघेल. रेखाने इन्स्पेक्टरला जोश देत म्हटले, तुम्हाला कशाची भीती आहे? शेवटी तुम्ही तर इन्स्पेक्टर आहात. इन्स्पेक्टरही जोशमध्ये आला आणि आपल्या अहंकाराने म्हणाला, हा, बरोबर आहे. मला कशाची भीती आहे? ठीक आहे, तू म्हणतेस तर हेच बरोबर. इन्स्पेक्टर अहंकाराने जोशाच्या नशेत त्या रेखाच्या अगदी जवळ जाऊन आला. अंधार आणि शांतता सर्वत्र पसरली होती. फक्त दूरदूरचे वाऱ्याचे झोके आणि काहीतरी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. रेखाने मोठ्या निरागसतेने त्याच्या हातात आपला हात दिला आणि जिथे तिथे खरोखरच शस्त्र खाली ठेवली आहेत. मग रेखाने इन्स्पेक्टरला म्हटलं, येथे खाली रस्त्यावर झोपून जा आणि आपले डोळे बंद करा. इन्स्पेक्टर हसत रस्त्यावर खाली झोपला. त्याने आपले डोळे बंद केले आणि म्हणाला, चल, पाहतो तू काय करतेस ते. सना रेखा काही वेळ त्याच्या चारही बाजूने चक्कर मारत मारत काहीतरी विचार करू लागली आणि मग वाकून त्याच्या जवळ आली. एका क्षणासाठी असे वाटले होते की तिच्याजवळ ती त्याच्यावर वाकणारच आहे. इन्स्पेक्टरच्या ओठावर विजयचे हसू आणि खोल श्वासाचा आवाज गुंजत होता. त्याच्या पुढच्या क्षणी रेखाने आपल्या बुटाची टाच त्याच्या मनगटावर टाकली, जिथे तो आपली रिव्हॉल्वर ठेवत असे. इन्स्पेक्टरने तडपून डोळे उघडले आणि तोपर्यंत त्याने जे रेखाने त्याची बंदूक ओढूनच घेतली. इन्स्पेक्टर उठून तिथेच रस्त्याच्या मध्ये बसला आणि म्हणाला, हा काय मोठा धोका तू लावलास माझ्यासोबत. त्याच वेळेला रेखाने आठवले की तिचे काम आता पूर्ण झाले आहे. ती आपल्या चेहऱ्यावर हसू आणत इन्स्पेक्टरच्या जवळ येऊन बसली. बंदूक त्याच्या हातात देत प्रेमाच्या नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मी तुम्हाला फक्त हे दाखवू इच्छित होते की मला पळायचे असेल तर मी पळू शकते, पण आता माझी इच्छा आहे. मी स्वतः यासाठी तयार आहे. हे ऐकून इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर हसू आले. तो सणाला आपल्या गळ्यात मिठी मारत म्हणाला, रेखाने म्हटले, एक मिनिट थांबा. आधी मला हे सांगा की तुम्ही खरोखरच एक शक्तिशाली इन्स्पेक्टर आहात आणि जे हवे ते करू शकता. इन्स्पेक्टरने अहंकारी अंदाजातच म्हटले, हा, हो, करू शकतो की. तेव्हाच रेखाने
अचानक इन्स्पेक्टरचा हात पकडून गाडीच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. इन्स्पेक्टर हैराण होऊन हे सर्व पाहू लागला. चालता चालता ते गाडीजवळ पोहोचले. आता या निर्जन रस्त्यावर रात्रीच्या शेवटचा प्रहार होता आणि तेथे फक्त रेखा आणि इन्स्पेक्टर उपस्थित होते. रेखा आणि इन्स्पेक्टर जसे गाडीजवळ पोहोचले, रेखा एकदम गाडीच्या आत शिरली आणि गाडीतून एक लाल रंगाचा दुपट्टा बाहेर काढला आणि म्हणाली, हा कोणाचा आहे? इन्स्पेक्टर उपहासात्मक अंदाजात म्हणाला, असेल तुझ्यासारख्याच एखाद्या मुलीचा. रेखा आता आपल्या खऱ्या उद्दिष्टाकडे वाटचाल करू लागली होती. ती म्हणाली, मी म्हणत नाही तुम्ही इतके शक्तिशाली आहात आणि हे सर्व करू शकता. इन्स्पेक्टर जो आपल्या पदाच्या अहंकारावर बोलत होता तो समजलाच नाही आणि आपल्या मोबाईलमधून रेखाला सर्व मुलीचे चित्रे दाखवू लागला ज्याच्यासोबत त्याने चुकीचे काम केले होते आणि एक मोठ्या अहंकाराने सर्व घटनाचा उल्लेखही सांगू लागला. काल मी असे केले, परवा मी तसे केले, मला पकडणारा कोण आहे? शेवटी मी एक इन्स्पेक्टर आहे. रेखा शांतपणे सर्व ऐकत राहिली आणि मग इन्स्पेक्टरच्या जवळ जाऊन म्हणाली, वा, तुम्ही तर खूप बहादूर निघालात. तिने इन्स्पेक्टरला म्हटले, चला मी आता तुमची बहादुरी पाहू इच्छिते. ती इन्स्पेक्टरला त्याच निर्जन रस्त्यावर दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ लागली जिथे बाकीचे 2 कॉन्स्टेबल उभे होते. इन्स्पेक्टरही आनंदाने तिच्यासोबत चालत होता. जिथे पोहोचल्यावर रेखा हसत म्हणाली, तर काय म्हणत होते इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला पकडणारे कोणी नाही. हे म्हणताच तिने आपल्या कपड्याच्या आत लपवलेला कॅमेरा बाहेर काढला. तोच कॅमेरा ज्यात इन्स्पेक्टरचे सर्व गुन्हे, त्यांच्या अहंकारी कबूलनामा आणि प्रत्येक गैरप्रवृत्ती रेकॉर्ड झाल्या होत्या. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला. तो घाबरून वेगाने रेखाच्या दिशेने धावला जेणेकरून कॅमेरा हिसकावून घेता येईल. पण त्यापूर्वीच एक जोरदार थप्पड त्याच्या तोंडावर पडली. आता ती समोर उभी असलेली मुलगी ती असह्य रेखा नव्हती, तर एक बहादूर पोलीस ऑफिसर आपल्या खऱ्या रूपात समोर आली होती. त्याचवेळी मागून 2 काळ्या जीपच्या हेडलाईट चमकू लागल्या. धूर उडत ब्रेकचा आवाज गुंजला आणि पुढच्या क्षणी कमांडची टीम्स असलेल्या 2 गाड्यांमधून ते बाहेर पडले. रेखाने हाताने इशारा केला. पाहता पाहता इन्स्पेक्टर आणि ते दोन्ही कॉन्स्टेबल जमिनीवर दाबून धरले गेले. इन्स्पेक्टरचे पाय आता थरथरू लागले. थरथरत्या आवाजात म्हणाला, ही मुलगी खोटे बोलत आहे. रेखा त्याच्या जवळ आली आणि एक आणखी जोरदार थप्पड देत अहंकारानेच म्हणाली, तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे? मी एक CBI ऑफिसर आहे आणि ही माझी टीम माझ्या आदेशानुसार येथे आली आहे. तुम्ही समजत होता की हा खेळ तुम्ही माझ्यासोबत खेळत आहात. खरं तर हा खेळ मी तुमच्यासोबत खेळलाय. मला तुमच्या क्रूरता आणि मुलीसोबतच्या चुकीच्या कामाबद्दल कळाले होते आणि जेव्हा मी स्वतः येथे येऊन तुम्हाला हाताने पकडण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबुली द्याल आणि तुम्हाला लवकर शिक्षा मिळेल. रेखाने मग आपले कार्ड खिशातून बाहेर काढत इन्स्पेक्टरच्या तोंडासमोर लटकवले. तिघांनी डोळे आश्चर्य आणि भीतीने थरथरत होते. रेखाने लात मारून इन्स्पेक्टरला जमिनीवर पाडले आणि आदेश दिला, याला घेऊन जा माझ्या नजरेसमोरून. कमांडो जे होते तिघांनी गाड्यामध्ये त्यांना टाकलं तिघांना आणि तुरुंगात स्थलांतरित केलं. काही दिवसातच न्यायालयात खटला सुद्धा चालला. रेखाने कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग आणि सर्व पुरावे न्यायाधीशासमोर सादर केले. या पुराव्यांनी न्यायाचा मार्ग सोपा केला आणि न्यायालयाने या क्रूर लोकांना कठोर शिक्षाही सुनावली. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की वाईट कितीही शक्तिशाली का असेना, शेवटी त्याचा परिणाम अपमान आणि मानहानीचाच होतो. इन्स्पेक्टर आणि त्याचे दोन्ही कॉन्स्टेबल वर्षापासून निरागस मुलींना आपल्या वासनेचा शिकार करत होते. ते विचार करत होते की कोणी त्यांचे काही बिघडू शकणार नाही. त्यांचा अहंकार त्यांना अंधा करून सोडत होता. इन्स्पेक्टरला गर्व होता की तो सर्वांसमोर खेळ खेळत असेल. एवढेच नाही तर रेखालाही आपल्या वासनेचा शिकार बनवेल. पण रेखाने आपल्या मिशन आणि उद्दिष्टासाठी हे सर्व सहन केले. ती जाणत होती की जर तिने त्यांच्याजवळ जाऊन सर्व काही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले नसते तर ते क्रूर लोक कधीही उघडे झाले नसते. इन्स्पेक्टर नेहमी हेच विचार करत राहिला की तो रेखाला पकडेल, पण खरा खेळ तो नाही खेळत होती तर रेखा त्याच्यासोबत खेळत होती. जेव्हा वेळ आली तेव्हा रेखाने आपले खरे रूप एका CBI ऑफिसरच्या चेहरा जगासमोर दाखवला, ज्याने इतरांना वर्षापासून रडवले होते.
तो स्वतः थप्पडांनी आणि लाथांनी मार खात होता आणि हा मार खातच कमांडोच्या हातून तुरुंगाच्या गजाच्या मागे पोहोचला. या परिणामाने हे सिद्ध झाले की ताकद आणि पदाचा चुकीचा वापर माणसाला फक्त तात्पुरतं समाधान देऊ शकतो, पण नेहमी वाचू शकत नाही. शेवटी सत्य आणि हिमतीसमोर वाईट हार मानतेच. तर मंडळी, ही कथा तुम्हाला आवडली का? व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण आपण अशाच कथा या चॅनलवर टाकत असतो. भेटूया उद्याला अशाच एका नवीन कथेसोबत.